VSI ट्रेडमध्ये नवीन वस्तूची एंट्री कशी करावी ते आता आपण पाहूया. त्यासाठी इन्व्हेंटरी या मेनूमधील आयटम मास्टर यावर क्लिक करावे. आता दिलेल्या फॉर्ममध्ये गरजेप्रमाणे माहिती भरून सेव्ह बटनवर क्लिक करावे. तुझे मराठी नाव भरावे. वस्तूचा प्रकार, मॅन्युफॅक्चरर, वॅट, वस्तूबद्दलची माहिती आणि सेव्ह करा. याप्रमाणे सेव्ह झालेला आयटम यादीत सर्वात शेवटी दिसेल. आता जर आपल्याला एखादा आयटम शोधायचा असेल तर आपण खाली दिलेल्या शोधा यात तो आयटमचे नाव टाकून तो आयटम शोधू शकतो. जर अगोदरच तयार केलेल्या आयटममध्ये काही बदल करायचा असेल तर यादीतील आयटमवर 2 वेळेस क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्याची माहिती वरील फॉर्ममध्ये भरून आलेली दिसेल. आता गरजेप्रमाणे बदल करून अपडेट या बटनवर क्लिक करावे. अपडेट झालेल्या आयटमची माहिती आपण पाहू शकतो. आता जर एखादा अगोदरचाच आयटम किंवा नवीन तयार केलेला आयटम डिलीट करायचा असेल तर यादीतील आयटमवर 2 वेळेस क्लिक करावे आणि त्यानंतर डिलीट करा या बटनवर क्लिक करा. याप्रमाणे आपण आयटम डिलीट करू शकतो.